पाहायला मिळेल चॅम्पियन चॅम्पियन कुठला संघ चॅम्पियन असणार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा आलेले तमाम रसिकगणा नगरीचं सहर्ष स्वागत करतोय। आज यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील त्यांचे आम्ही चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026 मध्ये तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि खरं तर या स्पर्धेला आज प्रेक्षकांची अलोठना गर्दी लागली गेली आहे। खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते। मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। जो मॅचच्या दिशेने 2 षटकांची मॅच पाहायला मिळेल। प्रथम टॉस जिंकला टीम कोपऱ्याची वाडी टीम आणि धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण आणि शिवाजी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण तर स्ट्राईक एंडवरती शिवाजी तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज लालचंद्रला पाहतो। पहिलाच बॉल अपील करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। गुडलेसवरती चेंडू जरूर पाहायला मिळाला होता। इथून एक धाव जरूर कन्वर्ट केली जाते। एका धाबीने संघाचं श्रीगणेशा जरूर पाहायला मिळते। बॅटिंग करत असताना कोपऱ्याची वाडी टीमला बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत पाहायला मिळते। तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय प्रवीण जानियबा भरपूर चांगला हंगामा भरपूर चांगला खेळ या क्रीडांगणावरती केला गेलाय। आता ही मॅच त्याच्यासाठी भरपूर महत्त्वाची असणार आहे। फटका भरपूर चांगला आहे। यश क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु बॉल थांबणार नाही। येतोय प्रवीणच्या बॅट मधनं एक ब्लास्ट ब्लॅट सिक्स। सनी पवार दादांचं मी विनंती करतो की व्यासपीठावरती या। तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला बॅट दिली मी विनंती करतोय। तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सध्या जाऊया मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते। प्रवीण सध्या प्रवीणच्या बॅटमधला पहिलाच बॉल पेस केला आणि पहिलाच बॉल ठोकला दिलाय। दुसरा बॉल देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता। धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय चुकीचा कॉल पाहायला मिळतोय आणि इथून महत्वाचा विकेट बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि इथून पहिला धक्का बसतोय कोपऱ्याच्या वाडी टीमला। फलंदाज शिवाजी बॅक टू द डगआउट। होती सिंगल दुसऱ्या बॉलवरती आला षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र महत्वाचा ट्रम्प कार्ड बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज लंकेशला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये। पहा हे प्रेक्षक वर्ग सध्या स्पर्धेचा आनंद घेत आलोठना गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। आज या स्पर्धेला भरपूर प्रेम खरं तर राहिलं गेलंय आणि ही खासियत आहे या परिसरामधली। जेव्हा स्पर्धा पाहतो तेव्हा प्रेक्षकांची गर्दी भरपूर पाहायला मिळते। रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न लागला तर पार नाही तर आबाद असं सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं आणि इथून बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल पाहायला मिळाला आहे। भरपूर चांगले प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत आणि भरपूर चांगली मॅच देखील पाहायला मिळाली। पुन्हा एकदा बॅटच्या मध्ये बोलला ढकललाय क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एकच धाव। एका धावेने धावसंख्येत बदल धावसंख्येत आफ्रिकेवरती लागली गेली या 8 या आकड्यावरती। शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय लालचंद्र अप्रतिम कमबॅक सध्या राहायला गेलाय। तर एकीकडे आता दोन्ही फलंदाजाला चांगला फलंदाजी करावं लागेल। लंकेशला पाहतो आपण सध्या स्ट्राईक एंडवरती लेफ्ट बॅट्समन टीमचे कॅप्टन गोल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या ज्या दिवशी हा संघ मी पाहिला होता त्या दिवशी या खेळाडूची बॅटिंग कुठेतरी कमी राहिली गेली आहे परंतु या मॅचमध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल। गॅपमध्ये बोलला ढकलला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव मिळाली दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून महत्वाचा विकेट अजून एक बाद होईल। कॉल चुकीचा असल्यामुळे ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र शेवटच्या बॉलवरती बाद झाला। रनआउटचा शिकार ठरला जातोय। धक्का क्रमांक दुसरा प्रवीण बॅक टू द पवेलियन। पहा प्रेक्षक वर्ग पहा ग्राउंडच्या वरच्या साईडला देखील जो भाग दिसतो आपण सर्व प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहे। ब्रदर स्पोर्ट्स इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि जो तो एन्जॉय घेतो स्पर्धेचं। पहिले षटक संपले धावसंख्येत आफ्रिकेवरती लागली गेली 9 धावा लागल्या जातात आणि इथून पहिले षटक संपले आणि महत्त्वाचे 2 विकेट बाद झालेत। खरं तर आपण पाहिलं शिवाजीने
प्रवीण या दोन खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्त्वाचं होतं आणि इथून थोडंसं कोपऱ्याची बॉडी टीम थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं, उशीर करायचं नाही लगेच, कारण टाईम भरपूर झालेला आहे. 5 वाजून 53 मिनटं, फक्त 6 वाजायला 7 मिनिटाचा अवघ्या राहिला आहे. त्याच्यामुळे बॉल दिसणंही अवघड आहे, त्याच्यामुळे लगेच स्पीडअप करायचं, उशीर करायचं नाही आहे. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर की विलासला पाहता आपण. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर पाहायला मिळतो. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण विलासला मोठे फटके मारणं भरपूर अवघड आहे, कारण या खेळाडूच्या नावावरती बाईक देखील आहे. बेस्ट खरं तर मालिकेवीर बाईक म्हणून मिळाली गेली या खेळाडूला. पनवेल परिसरामध्ये जे महाराष्ट्र ट्रॉफीमध्ये 1 नंबर खेळ त्या खेळाडूने केला होता. स्लो पद्धतीचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव मिळाली जाते, दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न असणार, परंतु इथं नाकार दिलाय आणि इथून मिळतील फक्त 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम टॉस जिंकला होता कोपऱ्याची वाडी टीमने. एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि इथून पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर फलंदाज 2 महत्त्वाचे बाद झालेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी दडपण सध्या कोपऱ्याच्या वाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅकवरती विलासला आपण पाहतोय. विलासवरती पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. क्रॉस जरूर झाला होता फलंदाज आणि इथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. पेशर वाईज सध्या पाहायला मिळतोय फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. धनाजीला पाहतोय, कारण बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. रिफ्लेक्शन जरूर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर फलंदाज क्रॉस झाला होता आणि त्याच्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही आहे. डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. हा बॉल फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून 1 धाव मिळेल. दुसरीचा कॉल केला जातोय. तू मैदानाच्या आतमध्ये चालू आणि इथून होईल फलंदाज बाद. अजून एक धक्का बसेल टीम कोपऱ्याच्या वाडी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धनाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज आपण पाहतोय. खरं तर जे वाघोबा बनवली टीमचा आपण जर विचार केला तर भरपूर चांगला बोलबाला राहायला गेला या मॅचमध्ये देखील, कारण बॉलिंग अटॅक, फिल्डिंग अटॅक, बॅटिंग अटॅक भरपूर चांगला त्या टीमकडे आहे आणि खरं तर प्रॅक्टिस भरपूर महत्त्वाची आहे आणि ती प्रॅक्टिस त्यांना दाखवून देते. कारण क्रिकेटमध्ये आपण जेव्हा 1 गाव 11 खेळाडू खेळतो ना, तेव्हा प्रत्येक खेळाडूंचा हातभार लागला जातो आणि तिथून सगळ्यांची मेहनत खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल होता. पंच आमच्याकडे बोलता थोडासा बाहेरून जाणारा बॉल, वाईटचा इशारा केला जातो. 51 धाव मिळते. 51 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपला, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. या 2 बॉलमध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मग धावसंख्या थोडीशी जरूर चांगली पाहायला मिळेल कोपऱ्याची वाडी टीमकडनं. परंतु इथं गोलंदाज ट्रॅकवरती विलासला पाहतोय. फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला जातो. डायरेक्ट थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाल्या, 2 धावेने धावसंख्येत बदल, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. आता या बॉलवरती किती धावा येतील? सिंगल, डबल की 4 की षटकार की फलंदाज बाद की खराब चेंडू पाहायला मिळेल, पाहायचंय. गोलंदाज विलास पुन्हा एकदा तयार. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केला जातोय. फटका भरपूर चांगला आणि शेवटच्या बॉलवरती केलंय गोड आणि विलासवरती ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या साईने धावसंख्येत बदल, धावसंख्या 21 धावा. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये 22 धावींची गरज पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम जे वाघोबा बनवली टीमला. चला टीम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, उशीर करायचा नाहीये, कारण चॅम्पियन कुठला संघ असेल आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि आवाजामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समधले जोडले जातील सुनू अगिवले सर.
थँक्यू सो मच. पाहता पाहता आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा जाऊन टिपली या मेगा फायनलची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या. काही जबरदस्त आवाज आपण बघल्या पूर्वार्धामध्ये ऐकला. आपण ही स्पर्धा पाहतोय जयनुमान चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026 ची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या. उत्सव 3 रंगांचा आज आभाळी सजला. नतमस्तक मी शिवछत्रपतींच्या चरणी ज्यांची मुठभर मावळ्यांनी घेऊन अखंड भारत देश घडविला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराजांना मानाचा मुजरा जावं पुन्हा एकदा माच्या दिशेने. आज इथे मॅच तुम्हाला पाहायला मिळते या मेगा फायनलची मॅच. एका साईडने अंबरनाथचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडनं वांगणी परिसरातील बदलापूर परिसरातील कोपरचवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एकमेकांच्या समोर उभे ठाकले गेलेत परंतु आता 12 बॉलमध्ये 22 धाबा बनवायच्या या मॅचमध्ये जिंकण्याकरिता सध्या आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विलास अबाले आणि त्याच्या साथीनं मंगेश हे 2 खेळाडू हे 2 ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु त्याच्या विरोधात सध्या तरी टीमचा कॅप्टन गोलंदाजी करेल प्रवीण वारगडा. बॉलिंग ट्रॅकवरती पगले षटक ओव्हर नंबर 1 मध्ये. समोर फलंदाज विलास अबाले. पगलाच बॉल इथे आपण पाहतोय अगदी भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि त्यावरती फक्त बॉलला दिशा देण्याचं काम सुद्धा तरी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळालं. पाहता पाहता ठिकाणी पगल्याच बॉलवरती मिळाली आहे इथे 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं सध्या तरी श्रीगणेशा केला जातोय जे वाघोबा भोवनेली टीमच्या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्या तरी आपण पाहतोय पगल्याच बॉलवरती 2 धाबा आल्या त्यावेळेस पुन्हा एकदा अगदी लेफ्ट शॉट इथे मिळाली. सिंगल धाव दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि वारंवार सातत्याने मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन कोपऱ्यावाडी टीमच्या सगळ्याच खेळाडू चुक्या करत आहेत. सुरुवातीला पगल्या पूर्वार्धामध्ये धाबा जास्त बनवायच्या होत्या परंतु लवकरात लवकर प्रवीण वारगडा आणि लंकेश वारगडा या दोन्ही खेळाडूंची लवकर विकेट आली आहे आणि तिथून कुठल्याही प्रकारची धावसंख्या चांगली पाहायला मिळत नाही आहे. परंतु 22 धावसंख्या या मैदानावरती या पुरेशा आहेत. 10 बॉल आणि आता विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळला विषपमध्ये सातत्याने फटके खेळले जातात परंतु कोपरेवाडी टीमला या चुक्या कुठेतरी टाळावं लागेल. कारण या मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटची मॅच आहे आणि या शेवटच्या मॅचमध्ये तुम्हाला आफाट मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल. जो संघ जास्त मेहनत करेल ना तोच संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन इज अ चॅम्पियन. कोणता संघ 6 धाबा फलकावरती पुन्हा एकदा लोपर फुलटाचा बॉल डीपिक सकावरच्या मधून फटका एक्झिक्यूट केल्या वेगाने पोहोचले क्षेत्ररक्षक. चिल्ल उचलफी करीपर्यंत मिळतील या 2 धाबा तर इथून विलास अबलेचं कौतुक करायला हवं आहे आणि आयोजक यावेळेस बाचे लिडिंग एज फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू इथे मिळेल फक्त सिंगल धाव. तर सिंगल मध्ये सध्या तरी समाधान मानलं जातात. गेले 4 चेंडूवरती 8 धाबा ते नाही कोडले होतं परंतु 5व्या बॉलवरती सिंगल आली. 9 धाबा दाफलकावरती शेवटचा बॉल 1 टू गो. अजूनही 7 बॉल 13ची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. समोर फलंदाज मंगेश आहेत. हा देखील एक चांगला हार्ड हिटर आहे परंतु समोर गोलंदाज टीमचे कॅप्टन आहेत प्रवीण वारगडा. हा चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेग आणि स्टंपच्या पाठीमागे विकेट किपर कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. डॉट बॉल आलाय. पाहता पाहता शेवटचा बॉल इथून डॉट फेकलाय गोलंदाज प्रवीण वारगडानं. 6 इथून चेंडूची फेकी झाली आहे. 6 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवली आहे 9. आता बॉल शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायच्या 13. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं षटक या स्पर्धेमधील 6 बॉल 13ची गरज. कोणता संघ चॅम्पियन होणार. समोर खेळाडू आहेत विलास अबाले आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज शिवाजी. 6 बॉलमध्ये 13 धाबा डिफेंड केल्या जातील का कोपरेवाडी टीमकडनं. पहिलाच बॉल स्लोवर गतीचा फेकलाय आणि त्यावरती फक्त टाप केला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी सहज 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
सध्या तरी विलासा बल्लेला चांगलं स्ट्राऊक आहे मैदानाच्या आतमध्ये. जर आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत टिकून बसली तर मॅच आपण चित्र पालटू शकतोय. आणि या मॅचमध्ये आपण सध्या तरी पाहतोय 5 बॉल आणि आता 11ची गरज आहे. अर्धा पल्ला सेट केलाय. 11 धाबा फलकावरती आहेत. 22 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला वेगाने शतक्षक पोहोचतील तोपर्यंत मिळतील या 2 धावा. मात्र एकूण आता एक धाव सध्या तरी संघर्षासाठी फार महत्त्वाची आहे. सध्या तरी गेम मैदानाच्या आतमध्ये माइंड टॅलेंटने खेळली जाते विलासावलेच्या माध्यमातून. एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या पाठमधून सातत्याने चांगले धाबा येतात परंतु बॉल शिल्लक 4 आणि 4 मध्ये आता करायच्यात 8 धावा. परंतु फुलटॉस बॉल होता. मिड विकेट रिजनला वेगाने चेंडूला फेकून दिले. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न घेतात परंतु यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय अगदी तिथे 2 धावा कंप्लीट आहे. थ्रोफेकी चुकीची आहे आणि त्या कारणाने आपण पाहतोय या 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे सिंगल धाव होती तिथे डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि जिथे डबल धाव कंप्लीट केली तिथे 3 धावा कंप्लीट. आता या ठिकाणी फुलटॉस बॉल हाईट फॅक्टरसाठी या चेंडूची चाचपणी केली जाईल. या बॉलवरती 3 धावा जरूर आलेत परंतु आता बॅटिंग करणारी टीम जेव्हा वाघोबा भोवनली या संघाच्या खेळाडू अर्थात स्टार खेळाडू विलासावालेनं थोडासा ॲक्सेप्ट घेतला या बॉलवरती. कमरेपेक्षा जास्त वरती चेंडूची हाताळणी केली की काय असं वाटलंय परंतु आता सध्या आमच्या टेक्निकल रूममध्ये आमचे विकी भाऊ या ठिकाणी सज्ज आहेत आणि लगेचच तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल या ठिकाणी पाहतोय अगदी डीपमध्ये बॉल चालला होता. फेअर डिलेवरी फुलटॉस बॉल होता आणि तिकडे धावा मिळतात 3. या 3च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 पाहायला मिळतात. धावा बनवायच्यात 22. आता समीकरण राहिले 3 बॉल 6ची गरज. एक मोठा फटका जे वाघोबा भोवनले संघ चॅम्पियन होईल परंतु एक डॉट बॉल आला तर कोपरेवाडी हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. या बळेस कोलटपाचा बॉल खोदून काढला. इथे आपण पाहतोय शॉर्ट मिड ऑफला सातत्याने चुक्या मैदानाच्या आतमध्ये केल्या जातात. त्यांनी पाहता या ठिकाणी पाहतोय कोपरेवाडी टीमच्या प्रत्येक खेळाडूंना चुकी केली आहे. शेवटच्या मॅचमध्ये मी म्हणेन कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगली त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर चांगलं गेम प्लॅनिंग पाहायला मिळालं होतं. काल मात्र कोपरेवाडी टीमचं भरपूर चांगलं क्वालिटीचं क्रिकेट पाहायला मिळालं होतं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये आणि शेवटच्या सामन्यामध्ये चुक्या करतात कोपरेवाडी टीम. दाफलकावरती आपण पाहतोय 19 धाबा दाफलकावरती. आता बॉलची लगेच 2 आणि 2 मध्ये बनवायच्या 3 धाबा. फायनल कशी असावी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रेक्षकांवर्गांसाठी. भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉल 3ची गरज. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल कोणता संघ चॅम्पियन. जयनुमान क्रिकेट संघ जांभिवली जयनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरबाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शेवटची 2 बॉल 3ची गरज. यावेळेस पुढे खेळलाय परंतु यावेळेस पुन्हा आपण पाहायला गेलं तर फक्त मिळाले ती सिंगल धाव. दुसऱ्या तासासाठी प्रयत्न परंतु 2 धावा कंप्लीट होतील का. अगदी विचार केला तर एका ट्रॅकवरती 2 गाड्या तिथे फक्त मिळाली ती 1 धाव आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. या ठिकाणी लागणारा पहिला धक्का जय वाघोबा बहुनेली टीमला. फलंदाज मंगेश बॅक टू द डगआउट. पाहिजे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका साईडने कोपरेवाडी टीम आहे तर दुसऱ्या साईडने जय वाघोबा बहुनोली टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. शेवटचा 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये करायच्या 2 धावा. परंतु या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस हा तुम्हाला करावाच लागतील. भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचा आपण जर पाहिला तर 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या 4 दिवसाचा फॉर्मॅट होता आणि या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये जवळपास अंतिम टप्प्यामध्ये शेवटचा 1 बॉल आहे. ही स्पर्धा संपन्न होण्याकरिता 1 बॉल 2ची गरज. फायनल भरपूर महत्वाची आहे. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ पराभव होईल. जिथे प्रेक्षक पायांवरती उभे होते तिथे आता पायांच्या टाचांवरती उभे झालेत. अगदी प्रेक्षकांच्या मेंदूला शून्य करणारा हा सामना
या मॅच मध्ये आपण पाहतोय, मला एकच आता डायलॉग आठवला, सैराट चित्रपट सर्वांनीच पाहिलाय, ठोकला तर जिंकलात आणि होकला तर मुकलात. या मॅच मध्ये जय वाघोबा बोहुनोली संघ जिंकणार की कोपरेवाडी हा संघ जिंकणार, येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. आज की शाम किसके नाम, कोपरेवाडी बोहुनोली दोन संघाच्या दरम्यान मेगा फायनल. चॅम्पियन कोणता संघ होणार? एक बॉल दोनची गरज, सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हरकत नाहीये. एक बॉल दोनची गरज. योगेश स्ट्राइक इन वरती यावेळेस लॉफ्टर शॉट फटकन पाहायला मिळतो, परंतु इथे पियन करून मैदान खाली करा. चला, जे वाघोबा बोहुनोली संघ आपण शेक हँड करा प्लीज.